नेण्याचं काम केलं. असा मॅन फ्रॉम दमामेचा छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे असं समीर सावंत मैदानात सामना करेल. जेडीसीसी अनसपुरे संघाचा पहिला गोलंदाज. पहिला चेंडू खराब ठेवला आणि पंच नो म्हणजे नक्कीच एक कारवाई करतील. फ्रीडचा चेंडू असेल, थोडासा विकेटच्या बाहेर चेंडू दाखल झाला, त्याच्यामुळे नक्कीच पंचाने ते या ठिकाणी नो घोषित केला आणि दंडात्मक कारवाई लावली. फ्री हिटच्या रूपाने समीर साठी पुढील चेंडू असेल. रिव्हर्सचा फटका आणि इथे दाखवून दिलं. चेंडू चाललाय सीमा रेषे पार. षटकारांसाठी डीजे. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तितक्याच ताकदीनं हरवू शकता आणि ते आता करावं लागेल. मित्रांनो, थोडस मागे आलात म्हणून खचून जाऊ नका. त्या धनुष्य बाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा. बाण जेवढा मागे घेतला तो लक्षाचा पाठलाग तेवढ्याच जोमाने करत असतो. इथे रिव्हर्सचा फटका. रिव्हर्सचा फटका म्हणजे थोडासा एड झवा फटका मानला जातो, कारण या फटक्याचा शोध लावला अँडी फ्लॉवर आणि ग्लॅन फ्लॉवर या क्रिकेटच्या दोन बंधूने. पुढे हा फटका रिव्हर्सचा फटका म्हणून ओळखला जाऊ लागला आणि इथे मात्र दाखवून दिले बॅक टू बॅक रिव्हर्स. दुसरा गगनचुंबी षटकार डीजे. बुटलेल्या तुटलेल्या हाताचं एक बोट घेऊन मागे होऊन पळाला. पुन्हा महाराष्ट्रावरती वाकड्या नजरेने पाण्याची हिंमत त्याच्या बापात कधी झाली नाही. दाखवून दिले प्रतिस्पर्धीने अक्षरशः हल्लाबोल केला. बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत आणि षटकाराने आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण विठ्ठल रखुमाई चषक म्हटलं तर नक्कीच एक आगळी वेगळी अशी स्पर्धा आपण पाहतोय. जर का 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आपल्या नावावरती करेल. आणि आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, थोडासा बाहेर ठेवला चेंडू, थोडासा भाग पाडला मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु चेंडू जाऊन विसावला. तोपर्यंत बिंदू चेंडूची सांगता झाली. अफलातून गोलंदाजी. पहिले 2 चेंडू मात्र तुझे होते, तर तिसरा चेंडू मात्र माझं होते. दाखवून दिलं या ठिकाणी समीर साठी. पुन्हा एकदा पुढील चेंडू. बॅटनी कडा घेतली, क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेलचं पतन. इथे मात्र परतावं लागेल. एका मोठ्या प्लेअरची खेळली मात्र संपुष्टात येईल. पाहूया पंच काय सांगतात. ज्या ठिकाणी विकेटचं पतन झालंय, पाहूया पंच काय सांगतात. विकेट दिलाय आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया दमामी संघाने, कारण बॅटिंग साठी रिव्ह्यू आहे. चला पाहूया रिव्ह्यू सांगेल तुम्हाला पंचांचा डिसिजन अंतिम असेल की रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. हाताला लागला तर इथे खाली इथपर्यंत एवढंच ना, खाली ग्लोव्हजला लागला तर एवढंच. बाहेरून कोणी बोल नका प्लीज. काय तुम्ही सांगितलं ना काय रिव्ह्यू बॅट्समनने मागितलाय. बॅट्समनने घेतला रिव्ह्यू. हा बॅट्समनने घेतलाय. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय.
बोल नका अजिबात. चला तिकडे चला तिकडे चला. अरे थर्ड अंपायर डिसिजन कमिटीचा या तुम्ही कशाला येता इकडे. अंपायरने रिव्ह्यू घेतला ना. नाही नाही पंचांचा रिव्ह्यू नाहीये प्लेयर रिव्ह्यू आहे. प्लेयर रिव्ह्यू आहे. पंचाने विकेट दिलाय. पंचाने आउट दिलाय. प्लेयर रिव्ह्यू आहे. डिसिजन पेंडिंग आहे पाहूया. या ठिकाणी रिव्ह्यू आहे. प्लेयरने रिव्ह्यू घेतलाय बॅट्समनने. पंचांनी विकेट तर दिली आहे. लगेचच पंच डिसिजन देतील. रिव्ह्यू लॉस्ट. विकेटचं पतन. समीरला मात्र परतावं लागेल. बॅक टू प्रेव्हिलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. थँक्यू. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. माघारी परतावं लागेल. मोठा खेळाडू त्याचा शांतता आपल्याला पाहायला मिळतं. सन्नाट थोडंसं पाहायला मिळतंय कारण समीर माघारी परतलाय. काहीसा तो धावसंख्या जर पाहिली आपण तर 13 या अंकावरती आपण पाहतोय भीमज्योत तमामे संघाची. दुसरं षटक प्रगती नाही पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू झालेले आहेत. चला नरेशजी जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सहकार्य करा. बॅट्समन या ठिकाणी नवीन बॅट्समन येतोय. स्वप्नील पाहतोय आपण मैदानामध्ये दाखल झालेला नवा फलंदाज. ओ सुरेख चेंडू. स्लोअरचा चेंडू. एक धाव सोटी देखण्यामध्ये यश मिळतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला षटक पिला अजूनही शेवटचा चेंडू शेष. सुंदर गोलंदाजीचा मारा करतोय. ज्याला जाळ्यामध्ये अडकवायचं होतं तो विळख्यात अगदी सापडला आणि समीर सावंत एक मोठा गडी गळाला लागला. एक मोठा अडथळा दूर केला जेडीसीसी अनुस्पुरे संघाने. ओ खराब 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 मारा आपल्याला पाहायला मिळते. स्वेर माराने धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली जाते. 15. एकीकडे सुंदर मारा करताना मध्येच जर आपण अशी गोलंदाजी केली तर नक्कीच थोडस बॅकफुटला जावं लागेल. आलेली संधी गमावू नका कारण समीर माघारी पडलाय पण स्वप्नील आणि शैलेश यांच्याकडे देखील क्षमता आहे. एक जय हनुमान बोपण संघ आपल्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. लगेचच या प्लीज. जय हनुमान बोपण क्रिकेट संघ. मॅच विनर म्हणून हे दोघे ओळखले जातात. स्वतः कर्णधार शैलेश आहे. शैलेशकडे देखील ती क्षमता आहे. एकदम मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळलाय. जातोय सरळ सीमारेषे पार. सांगायचंय येतोय बिग षटकार.
प्रवीणजी. मित्रांनो, स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा. सूर्य आणि चंद्राची तुलना होत नाही. जो जेव्हा उगवतो तेव्हाच तो चमकत असतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळते ना, त्या त्यावेळेस तुम्हाला चमकायची संधी असते. इथे नरेशला हे स्पर्धेमध्ये चमकायची संधी होती, पण खराब गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. ज्याने समीर सावंतचा ज्याने झेल पकडला त्या खेळाडूला, त्या क्षेत्ररक्षकाला 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे सुनीलजी करंजकर यांच्याकडून. या ठिकाणी सन्मान्य राहुलजी मांजरेकर यांना मी विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी बोपण संघाला सन्मानित करायचंय. राहुलजी मांजरेकर यांना विनंती असेल की आपण बोपण संघाला या ठिकाणी सन्मानित करायचंय. पुन्हा एकदा आपण जाऊया. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एकदा तरी डाऊनफॉल येत असतो. त्यात तो व्यक्ती जर पुन्हा उठून उभा राहिला तर त्याच्या एवढा जिगरबाज दोन्ही कोणी नसेल. प्रयत्न करणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्गवरती अमित आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा वेगवान गोलंदाज आहे. ओ ढकलून दिलाय, जातोय डीप कव्हरला, सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. क्या बात आहे. शक्तीचा जोश आणि बॅट्समनचा जोश, सुंदर ताळमेळ आपल्याला पाहायला मिळते. हाऊ इज द जोश. शक्तीमध्ये पावर आहे, शक्तीमध्ये ताकद आहे, शक्तीमध्ये नजाकत आहे. पाहिला गेला तर शक्ती हा आपल्या संघाचा नक्कीच एक सुंदर असा शक्ती आहे. आता मात्र लेग साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र एक धावा कंप्लीट केली. सुंदरसं बॅकअप मागून दिलं. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एक धावसंख्या मात्र नक्कीच उंच. दुसरं षटक पावरती प्रगती पथावरती असताना एकंदरीत धावसंख्या पोहोचते 26 धावा. शैलेश याने जर 2 षटकार मारले तर प्रतीक मागणे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे शैलेश यांच्यासाठी. अमित चेंडू वेगवान हो, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, जातोय का? चला, हा चेंडू असेल 200 रुपयाचा. येणारा चेंडू असेल 200 रुपयाचा. सन्मान्य प्रमोदजी गोलांबडे यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचं कौल करायचंय. त्रिवेणी स्पोर्ट्स क्लब गावतळे वर्सेस कालकाई कृपा क्रिकेट संघ वाकवली. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लगेचच चला. सन्मान्य प्रमोदजी यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचं नाणेफेकीचं कौल करायचंय. 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाते. एकूण धाव फलकावरती 32 या अंकावरती मोठा हो सुरेख चेंडू, स्लोअरचा चेंडू होता. इथे धावबाद देखील होऊ शकला असता पण नाही. मित्रांनो, चाहे कहानी हो, चाहे कथा हो, चाहे फिल्म हो, संघर्ष तो हीरो को एक बनना पड़ता है. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय एक मोठी धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू फेकले गेले अमित याने. उडवलेला चेंडू एसटी रक्षकच्या मागे जाताना पाहायला मिळतंय. जात आहे सरळ सीमा रेषे पार. देता येतो भगवान छप्पर फाडके देत आहे आणि 4 धावा मिळाल्या. 4 धावेची धावसंख्या पुढे सरक धावसंख्या 36 या अंकावरती पोहोचले. शेवटचा चेंडू शेष या गोलंदाजी मधील. गावतले निर्णय सांगायचा आपला. गोलंदाजी थँक्यू. सामना संपताच आपण ताबा घ्या लगेच मैदानाचा. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश आहे, मोठा फटका काढा, हवेमध्ये उडवलाय चेंडू, जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय बिग षटकार. शैलेशच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या 42 या अंकावरती पोहोचली जाते आणि जिंकण्यासाठी हव्यात 12 चेंडू 43 धावांची गरज. 12 चेंडू 43 धावांची गरज. म्हणजे सर पाहिलात तर नक्कीच समितची विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की एक हाती सामना म्हणजे धावसंख्या एक साथी थोडासा ब्रेक लागेल धावसंख्याला, परंतु तसं झालं नाहीये.
तर शैलेशने सुंदरशी फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला 42 धावांपर्यंत मजल मारता आली. आता उर्वरित 12 चेंडू सांगून जातील सामन्याचं समीकरण. पाहूया काय असेल. एका बाजूला संघ भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि एका बाजूला JDCC अनसपुरे. सुदेशजी, मी मगाशीच म्हटलं समीर जरी माघारी परतला असला तरी स्वप्नीलकडे देखील अनुभव आहे, क्षमता देखील होती. शैलेश स्वतः करण्याला जबाबदारी घेऊन खेळत होता, त्यामुळे एवढे मोठे फटके आले आणि त्या मोठ्या फटक्यानेच एवढी मोठी धावसंख्या उभी राहण्यास मदत मिळाली. थोडासा खराब मारा देखील पाहायला मिळाला आपल्याला अमित कडून. अगदी गुडलेन वरचे चेंडू स्वप्नील याने उचलले, षटकारामध्ये रूपांतर केले आणि धावसंख्या 42 अंकावरती पोहोचली गेली. 43 धावांचं आव्हान असेल, एक मोठं तगडं आव्हान. आता थोडस आत्मविश्वास वाढला असणार समीर सावर यांचा, कारण 43 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू 43 धावा. जरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा जरी खेळ असला तरी 12 चेंडू 43 धावांचं आव्हान जर तुम्हाला पार करायचं आहे तर पहिल्या चेंडू पासून तुम्हाला प्रहार आणि जशा तसं उत्तर देणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच म्हणे सर, कारण पहिल्या चेंडूपासूनच अट्टातटीची लढत द्यावी लागेल. कारण 42 धावा म्हटलं तर खूप मोठा लक्ष झाला. या लक्षाचा पाठलाग करताना मात्र सुंदरशी कामगिरी आपल्या संघाला करावी लागेल. चला, 12 चेंडू 42 धावांचं समीकरण असताना सलामीची जोडी आपण पाहू. प्रवीण आणि अमित ही सलामीची जोडी आपण पाहू मैदानात. चला विनोद, जास्त वेळ खर्च करू नका. पंच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईकला आहे. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला होता, झाला होता तो अमित शिंदे स्ट्राईकला, आणि नॉन स्ट्राईकला असेल प्रवीण आपल्याला पाहायला मिळते. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाही, खरं तर दिवस तेच आहेत, माणसं पहिल्यासारखी राहिलेली नाहीयेत. हा उत्सव आहे, एक दिवसीय क्रीडा महोत्सव आहे. आपण सांगतेच्या प्रवास करत सांगतेकडे प्रवास करतोय. चला विनोद, एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. उडवला हेलिकॉप्टर शॉट आणि थांबवले गेले. एक मोठा फटका होऊ शकला असता. 2 धावा चोरून काढून इथे खातं देखील खुला केला JDCC अनसपुरे संघाडे. अमित शिंदे याला मोठा फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके देखील खेळावे लागतील. या ठिकाणी सन्माननीय सुधाकरजी बडवलकर साहेब देगाव यांना विनंती आहे की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचंय. सन्माननीय सुधाकरजी बडवलकर साहेब यांना विनंती असेल की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. विनोद गोलंदाजी मार्गावरती सामना करेल. अमित पाहिजे क्रॉस लाईन काढायचा प्रयत्न, बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच येत आहेत, खूण काढतात. स्वेर मारा, स्वेर मारे. धावसंख्या फक्त पुढे सरकेल. धावसंख्या 3 या अंकावरती पोहोचली जाईल. विनोद सातत्याने भीमज्योत क्रिकेट संघाकडून खेळताना सुंदर अशी गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिले. सुंदर हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला पाहायला मिळते. शतरक्षक तैनात आहे, शक्ती येतोय, अडवला जातोय. सुंदर शतरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते शैलेश कडून आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाईल 6 या अंकावरती. आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4, त्यापैकी 1 अतिरिक्त धाव आणि 3 चेंडू झालेले आहेत. अजून 3 चेंडू शेष या षटकातील. आता स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असलेला तो फलंदाज प्रवीण.
अगोदरचा चेंडू आडव्या खेळा जातोय सरळ सीमारेषे पार येतोय बिग हिट षटकार. आता मैदानात येतात अग्नीच्या ज्वाला आणि मैदानाबाहेर फेकल्या जातात तोफेचा गोला. आणि आता जो षटकार मारलाय प्रवीण यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे अरविंदजी करंजकर यांच्याकडून. सुंदरशी आपण रणनीती आखतोय. पाहिला गेला तर पाठलक्षांचा पाठलाग करताना मात्र अफलातून फलंदाजी आपण जेडीसीसी अनसपुरे संघाकडून आपण पाहतोय. सुंदर चेंडू नो पंच सांगतायत म्हणजे नक्कीच फ्री हिट असेल. आणि फ्री हिटचा सामना बघताना सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून असं वाटेल की आवर्जून खेळताना आणि प्रेक्षकांना आवडलेला हा चान्स आणि हा तुम्ही दाखवणार खेळाडू आणि खेळाडूची उत्कृष्ट एकदम मजेशीर असेल. माझ्या कोकणातला, माझ्या रायगड जिल्ह्यातला, माझ्या रत्नागिरी जिल्हा पट्ट्यातला आणि आपण दिव्यामध्ये उत्कृष्ट असणारे सगळे खेळाडू आणि सगळी प्रतिमा आवर्जून अभिमान्य. विनोद आज चेंडू फेकेल सुंदर असा एक ऑप्टॉमच्या बॅटचा त्या चेंडू पंचांच्या दोन्ही भूमी समांतर येतात. धावा येतात अव्वांतर धावेने थोडस या सामन्यामध्ये फ्री हिट कायम राहील आणि थोडस एक वेगळं स्वरूप प्राप्त होतंय. या स्वेर मराठी धावसंख्या पोहोचली जाते 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्ग वरती ओहो उडवला चेंडू हवेमध्ये राहिलाय. शत्रक्षक येतोय वेगळे सुशांत थांबवलं जात आहे. 2 धावा नक्की जोडल्या जात आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पोहोचली जाईल 16 या आकड्यावरती. 1-6 अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावरती. सुंदर खरोखर सुंदरशी रणनीती आपण पाहतोय. जेडीसीसी अनसपुरे संघाकडून ज्याप्रमाणे दमामी संघाकडून बॅटिंगचा नजारा पेश केला त्याचप्रमाणे त्याचं प्रत्युत्तर म्हणून सुंदरशी कामगिरी पाहतोय आपण जेडीसीसी अनसपुरे संघाकडून. सुंदर चेंडू परंतु तेवढाच सुरेख गोलंदाजी आणि तेवढी सुरेख कमबॅक म्हणावं लागेल समीरचं. कारण उंच उडी मारून तो चेंडू मात्र अडवला. जर का सुटला असता तर नक्कीच मागे 4 धावा मिळाल्या असत्या कारण मागचा आउटफील्ड खूप फास्ट आहे. पाहिलं गेलं तर पहिल्या 6 चेंडूचा खेळ समजा एकंदरीत पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या होते एकंदरीत 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या षटकाची समाप्ती 16 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत. 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर आज संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी समीर. सन्माननीय सुनीलजी शिगवण या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सुंदर चेंडू झेल होऊ शकता का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दोघे जण चेंडू खाली आले झेल निसटला. चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत 1 धावा कंप्लीट आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. 2 धावा कंप्लीट. तिसरी धावा घेतात का? तिसरी धावा सुद्धा कंप्लीट. तीन धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 19 धावा. 42 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरशी रणनीती अजूनपर्यंत दाखले. लॉस ऑफ 0 विकेट वरती 19 धावांपर्यंत मजल मारली. अफलातून फलंदाजी जेडीसीसी अनसपुरे संघाकडून. 5 चेंडू 24 धावांची गरज. 5 चेंडू 24 धावांची गरज. ओहो हवेमध्ये राहिला चेंडू. स्वप्नील येते चेंडू खाली. कोणतीही चूक केली जात नाहीये. माघारी परतावं लागेल प्रवीण याला. 4 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार. क्षेत्ररक्षणामध्ये जेवढं क्षेत्ररक्षक एन्जॉय करत नाही तेवढा शक्ती एकटाच एन्जॉय करतोय. पाहिलं गेलं तर सुंदर खरोखरच मनोरंजन करताना इथे प्रेक्षकांच्या आपण पाहतोय. भीमज्योत क्रिकेट संघ दमामी संघाकडून शक्ती मात्र आपलं शक्ती प्रदर्शन करताना. सुदेजी शक्ती याचे 2 फ्रेंड इथं हरवलेत. ते मगाशी होते ते शक्तीचे 2 फ्रेंड होते.
कुठे गेले ते शोधावे लागणार आहेत, कारण फायनल कडे आपण जातोय. चला बिल्ली बाउंडिंग कुठे आहेत बाहुले. सुंदर चेंडू या ठिकाणी एक धावा कंप्लीट केली. शक्ती आहे चेंडूवरती, थोडस हाताला लागलंय आणि शक्तीचे मित्र या ठिकाणी आलेत मैदानात. बोलवताच हजर झाले चला शक्तीला भेटायला. चला प्लेयर दुसरा प्लेयर घ्या टाकून, चेंज करून घ्या. एक प्लेयर घ्या, एक प्लेयर बाहेरचा घ्या, दुसरा प्लेयर घ्या, चेंज करून घ्या. तीन चेंडू बाकी असतील अजून. पण जिद्द सोडत नाहीये, कारण स्विटर रुक्माई चषक. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा प्रयास. चेंडू चाललाय वन बम सी मा रेषे पार, येतोय चौकार डीजे. समीकरणामध्ये कुठे हा बसत नाहीये समीकरण. हिट विकेट, थँक्यू. 2 चेंडू 20 धावांची गरज. सॉरी एकच चेंडू. एक चेंडू आणि 20 धावांची गरज. समीकरण न बसण्यासारखं. इथे ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मात्र जेडीसीसी अणस्पुरी संघाचं स्वप्नच राहील. पाहिला गेलं तर एका हाती सामना आपण आपल्या बाजूने झुकवला. सेमीफायनलची पहिली लढत लढण्यासाठी भीमज्योत क्रिकेट संघ दमामे आणि एका बाजूला नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी. सन्माननीय ऋषिकेशजी सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो ऋषिकेशजी सकपाळ साहेब यांना की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हा. मी पूर्ण कमिटीला विनंती करतो की आपण सन्माननीय ऋषिकेशजी सकपाळ यांचा येतोची सन्मान करायचा.